नमस्कार, माझं नाव संतोष सावंत आणि मी या मुलुंडच्या मराठा मंडळ मुलुंड मुंबई या सामाजिक संस्थेचा एक सदस्य आहे. आणि आम्हाला या सर्व ऊर्जा प्रकल्पाची गरज का निर्माण झालं, त्याचं एक थेट प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे, की याआधी आमच्याकडे आमचं जे इलेक्ट्रिसिटी बिल येत होतं, ते खूप खूप येत होतं. खूप म्हणजे जवळ-जवळ 1,25,000 किंवा 1,50,000 असं बिल येत होतं. ॲव्हरेज बिल दर महिन्याला येत होतं. कारण का आमच्या या इमारतीमध्ये 2 एसी हॉल आहे आणि कधी-कधी खूप दोन्ही हॉल बिझी असतात आणि दरवेळी आम्ही ऑब्झर्व्ह केलं की बिल खूपच येत आहे. तर हे बिल कमी कसं येईल? ही आमची सर्वात मोठा आमच्याकडे समोर प्रश्न होता. आणि मग रत्नेशजी जे आहेत क्विन्सेचे, त्यांनी आमच्याकडे हे प्रपोजल दिलं की सौर ऊर्जा प्रकल्प जर का लावला, तर हे बिल खूप कमी येईल, आटोक्यामध्ये येईल. आणि त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की याच्यापुढे आमच्या गच्चीवर जेवढी अवेलेबल जागा होती, त्या पद्धतीने आम्ही 40 केडब्ल्यूचा सौर ऊर्जा प्रकल्प इथे लावला. आणि सांगायला असा आनंद होतो की अ, येणाऱ्या आमचा जवळजवळ 19 जुलैला तो प्रकल्प 100% कार्यान्वित झाला. आणि त्याच्यानंतर गेल्या 2 ते 3 महिन्यातच आम्हाला खूप रिमार्केबल असे रिझल्ट मिळालेले आहेत. पहिलं जे बिल आम्हाला 2.25 लाख ते 1.5 लाख ऍव्हरेज यायचं, ते आता येणाऱ्या 2 महिन्यातच जे 77,000 वर आमचं जे लेटेस्ट आता सप्टेंबरचं जे बिल आलेलं आहे, ते 77,000 आलेलं आहे. आणि भविष्यात हे अजूनही कमी होणार. त्यामुळे आमची खूप मोठी आर्थिक जो आमचा बोजा पडायचा दरवेळी, आम्हाला जे कमर्शियल रेटने आम्हाला जी इलेक्ट्रिसिटी मिळायची, त्याच्यामध्ये बराचसा आम्हाला बेनिफिट मिळाला. आणि हाच बेनिफिट आम्ही आमच्या मंडळाच्या इतर प्रगतीसाठी हा फंड मी डायव्हर्ट करू शकतो. नक्कीच. पहिलं मी एक सांगायला आवडेल, की क्विन्सो ही कंपनीची सर्व्हिस अतिशय उत्तम आहे. रत्नेशजी आणि त्यांची टीम पूर्णपैकी कॉम्पिटंट आहेत. त्यांचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि ते दरवेळी आम्हाला प्रोजेक्ट स्टार्ट झाल्यापासून प्रोजेक्ट एंड होईपर्यंत, आज आमचा हँडओव्हरचा दिवस आहे, प्रोजेक्ट हँडओव्हरचा. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत होते, गाईडन्स देत होते. आणि क्विन्सेची सर्व्हिस खूपच चांगली आहे. आणि एक सांगावं असं वाटतं, की इतर कुठल्या सोसायट्या वगैरे असेल, त्यांनी हा प्रोजेक्ट नक्की त्यांच्याकडनं करावा. आणि भविष्यामध्ये तुमच्या सोसायटीचं जे इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं, ते कमी व्हावं. आम्ही पूर्णपणे त्यांच्या सर्व्हिस मुळे एकदम समाधानी आहोत. आणि असेच वेगवेगळे कस्टमर्स आणि क्लायंट्स त्यांना मिळत राहू, ही त्यांना शुभेच्छा देतो. सर्वात महत्वाचा फायदा असा की आमचं इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते खूपच ड्रास्टिकली कमी होणार आहे. हा सर्वात आमचा जो आर्थिक बोजा आमच्यावर पडायचा, त्याच्यामध्ये ते सेव्हिंग होणार आहे, नंबर 1. नंबर 2, पर्यावरण पूरक आहे. आपण सूर्याची जी ऊर्जा असते त्याच्यानुसार आपण ती आम्ही वापरतो आणि जी जनरेशन झालेली आपण एमएसईबीला देतो आणि त्याच्यानंतर तो डिफरन्स आम्हाला मिळतो. आणि त्याच्यानंतर सर्वात एक बेनिफिट असं सांगतो की हे आजकालचं पुढचं जे युग आहे, ते टू व्हीलर आणि फोर व्हीलर या इलेक्ट्रिसिटी गाड्या येणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला तो इलेक्ट्रिसिटी प्लग पण आम्हाला त्याच्यामध्ये मिळालेला आहे. आणि आजकाल बऱ्याच सोसायट्यांमध्ये हा इलेक्ट्रिसिटी प्लग चार्जिंग स्टेशन असतं, जे आम्हाला मिळालेलं आहे. ज्यातून आम्ही भविष्यामध्ये याचा कमर्शियल वापर करून आम्हाला त्याच्यामधनं पण सोर्स ऑफ रेव्हेन्यू इन्कम जो आपण म्हणतो, तो पण बेनिफिट आम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना असं सांगेन, की हा सौर ऊर्जा प्रकल्प प्रत्येक सोसायटीने करायला हवा. सुरुवातीला फक्त इनिशियल कॉस्ट असते, पण येणाऱ्या 25 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला खूप मोठा असा बेनिफिट असतो. आणि आमची जी कॉस्टिंग होती या संपूर्ण प्रोजेक्टची, ती हार्डली 2.5 ते 3 वर्षामध्ये आम्हाला ब्रेक इव्हन मिळत मिळत आहे. आणि खूप चांगले रिझल्ट आम्हाला मिळतात. आमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल अतिशय कमी यायला सुरुवात झालेली आहे.